पेरूचं झाड लावलेलं आहे दोघांनी एक मोठं, तुला पाणी घालायला आलं होतं. अशी झाडं लावली पाहिजे आजूबाजूला, निसर्ग वाचवला पाहिजे. या इकडे इकडे इकडे. पाण्याची बॉटल घेऊन आली झाडांना पाणी घालायसाठी. त्याला सांगितलं झाडांना पाणी घालायचं, आणि बॉटल घेऊन आला तो. या दगड आणून टाक, ते बी तिथले आहेत त्यात. हां ही दगड आण, दगड 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 ते आहे ना. हां आण. असं टाकतात. बाजूचा कचरा साफ करू, थोडी मातीची भर मी टाकते. मातीची भर दिली की थोडा त्याला आधार घेऊ, पाणी पण साठला साठेल त्यात. पाणी टाकायचं. थांब माती टाकूया ते. पाणी टाकू ना आधी. हां पाणी वत, पाणी वत जा. हां वत पुढं. हां वत अजून. अजून वत, अजून वत. हां वत वत अजून. हां वत. हां वत वत की. हां हां मस्तपैकी पेरूचं झाड लावलेलं आहे बाबू. काय मोठं झालं पेरू खा काय. हां हां पेरूचं झाड आहे. हां खाणार. पेरूचं आणि आंब्याचं झाड लावलेलं आहे, त्यासाठी थोडी भरणी घालायची आहे आणि पाणी पण त्यांना द्यायचं आहे. त्यासाठी आम्ही दोघंजण आलेलं आहे. अशी झाडं लावली पाहिजे सगळीकडे, निसर्ग वाचवला पाहिजे.
2 आंब्याची झाडं आहेत तिथे लावलेली. थोडीच तिथे साफसफाई चालू आहे. त्यांना भर घालायची चालू आहे. भर घातली तर थोडे हे होईन त्यांना. आणि मुलगा कामं करते ती तिथं बस साठलेला पाला बाजूला करते. आता त्यांना पाणी घालायसाठी थोडं पाणी घेऊन येतो. बारका कामं करते सगळी ती. हां पाणी आणा जाऊया ना. हां तिकडे बस. हां तिथं बस तिथं. हां हां अजून वत. हां अजून वत. हां असं का.